पुण्यामध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडलेली आहे। आरपीआय नेत्यांचं भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन। उमेदवारी कुठे कोणाला दिली हे भाजप स्पष्ट सांगत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले। आतमध्ये आपण बघा प्रभाग 7 जो एससी राखीव तिथे आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत। आता जाहीर की आम्हाला असं कळतंय की मानवतकर म्हणून कोणतरी त्याचं नाव लावलं जातंय, परंतु ते अधिकृत आहे अनधिकृत आहे पण कोणीच आमच्याशी संपर्क साधत नाहीये। सगळे या ठिकाणी आसिफ भाऊ गांगुडे प्रदेशाचे सगळे पदाधिकारी आहेत, अशोक शिरोळे आहेत, वसंतराव बनसोडे आहेत, अनेक उमेदवार या ठिकाणी अनेक जण येत आहेत देखील। परंतु तुमच्या वरिष्ठांची काय भूमिका आहे? आमचे वरिष्ठ म्हणजे कोण? आम्हीच इथे सगळेजण वरिष्ठ आहोत। वरिष्ठ म्हणजे आठवले साहेब आमचे वरिष्ठ आहेत। साहेबांशी देखील या ठिकाणी आम्ही संपर्क साधणार आहोत की बाबा ह्या ठिकाणी कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे। 7-7 वर्ष या ठिकाणी 7-7 वर्ष या ठिकाणी कार्यकर्ता या ठिकाणी 7-7 वर्ष वाट बघतो इलेक्शनचं। हे काय मी तेच हे करतो। आमची भूमिका तीच आहे की साहेबांचा आदेश घेऊन साहेबांनी आदेश द्यावा। हो सांगा ना प्रभाग क्रमांक 22 आहे। सगळ्यांनीच बोलायचं का? एकाने बोलले ना, महेंद्र कांबळे बोलले की असे भाऊ बोलत नाही, मी फोन लावतो तोपर्यंत त्यांच्याशी हे करा। हो रे बाबा, दृश्य आपण पाहतोय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाकडून भाजपच्या कार्यालयाबाहेर पुण्यामध्ये आंदोलन केलं जातंय। खरं तर महायुतीमध्ये सहभागी असलेला हा पक्ष आहे, त्यामुळे महायुतीमध्ये आता वादाची ठिणगी पडली। नेमकं कारण काय, कोण कुठे निवडणूक लढवणार आहे ठाऊक नाहीये, त्यामुळे या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे।